खरं तर गर्भधारणेपासूनच्या आहाराच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर त्याच्याही आधीचा विचार आपण करायला हवा. कारण आजकालच्या पिढीमध्ये मुली जेव्हा वयात येते तर तिच्या बदलत्या चालीरीती, त्याच्यानंतर जीवनशैली, खाणेपिणे या सगळ्या सवयीमुळे तिचे कुठे ना कुठे हॉर्मोन्स इम्बॅलन्स अलीकडे व्हायला लागले आणि त्यामुळे मग गर्भाशयातील आजार चालू होतात. पीसीओडी, थायरॉइड, कोलेस्ट्रॉल या आजारांना ती बळी पडते. मग आपण तिथूनच पाहायचं ठरलं तर स्त्रीच्या जन्मापासून ते तिच्या शेवटच्या दिवसापर्यंतचं पूर्ण आरोग्य हे महत्त्वाचं ठरतं. आणि मग गर्भधारणेच्या पूर्वी विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये गर्भसंस्कार, जे की आपण असं म्हणतो की बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की गर्भधारणा झाली की त्याच्यानंतर गर्भसंस्कार चालू करावेत. पण त्याच्या 2-3 महिने आधीच जेव्हा पती आणि पत्नीचा प्लॅन होतो तर त्या नियोजन पद्धतीमध्ये सुरुवातीपासूनच गर्भसंस्कार चालू केले पाहिजे. आणि मग गर्भधारणा झाली की त्याच्यानंतर आहार आणि विहार असा दोन्हींचाही समतोल राखता आला पाहिजे. आहार म्हणजे काय तर चौरस आहार त्या महिलेने घ्यायला हवा. किंवा तिचा सकाळी भरपेट नाश्ता असेल, दुपारी जेव्हा सूर्य माध्यान्हाला येतो त्यावेळेस चौरस आहार असेल, म्हणजे ताटामध्ये कोशिंबीर पण आहे, चटणी पण आहे, भाकरी, पोळी किंवा भात याच्यापैकी एक धान्य असेल आणि कुठलीही पालेभाजी, असं सकस आहार. आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणजे 7 वाजेपर्यंत तिचं रात्रीचं जेवण, मग लवकर तिने झोपून किंवा झोपायच्या वेळेला दूध आणि तूप घ्यायला हवं. तर मग अशा चौरस पद्धतीने जेव्हा आहाराला सुरुवात होते तर मग कुठे गर्भधारणेनंतर गर्भपात होण्याचे चान्सेस कमी राहू शकतात.